आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये वाढ आहे। तर अंदाजे 15 फुटाच्या वरती ऊस आहे। आपण बघू शकता ऊसाची जी उंची आहे ती 15 फुटाच्या वरती आहे। आणि ऊसामध्ये कसं आहे, आपण वर्षभर ऊसाची काळजी घेतो, बेसल डोस देतो, आळवण्या करतो, फवारण्या करतो, ह्या पद्धतीने सर्व प्रकारचे ट्रीटमेंट आम्ही ऊसाला देतो। तर शेवटचे 2 महिने जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात। तर ऊसाचे वजन टिकवण्यासाठी आपण 2 महिन्यापूर्वी हा डोस, शेवटचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये वाढ, ऊसाची हाईट खूप छान पद्धतीने झालेली आहे। 15 फूट पेक्षाही जास्त ऊसाची उंची आहे। आपण बघू शकता पूर्ण प्लॉट मध्ये ह्या पद्धतीनं ऊसाची उंची झालेली आहे। आणि खूप छान पद्धतीनं पेर जे आहेत ते आहेत। आणि त्यानंतर जे जाडी आहे ऊसाची ती खूप छान पद्धतीनं झालेली आहे। आणि आम्ही ह्या प्लॉटला सुरुवातीपासून बेसल डोस, पहिला लागवडीचा डोस, त्यानंतर फुटवा होण्यासाठी आपण लागवड वापरलेली होती, बाळ भरणीची लागवड, त्यानंतर भरणी करताना आपण लागवड वापरलेली होती, त्यानंतर पावसाळी डोस, ह्या पद्धतीनं आम्ही सर्व प्रकारची लागवड आणि सर्व ट्रीटमेंट ही दिलेली आहे। तर ह्या पद्धतीनं हा प्लॉट आलेला आहे। कारखाना आता फक्त 2 महिन्यात चालू होणार आहे। तर शेवटचा डोस, 1 वर्ष आपण ऊसाची काळजी घेतलेली आहे। तर आपण 2 महिने कोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर कारखाना चालू होण्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आपण काय करावं, एक लागवडीचा डोस द्यावा। तर त्या लागवडीच्या डोस मध्ये आपण काय करावं, अमोनियम सल्फेट 1 बॅग, MOP 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग, त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट कॉम्बी पॅक 50 किलोचं हे 1 बॅग, ह्या पद्धतीने आपण ही 4 लागवडी जी आहेत, ही खतं जी आहेत ते व्यवस्थित मिक्स करून 1 एकराला आपण व्यवस्थित द्यावं। तर जे वजन टिकून राहणार आहे, जे वजन आहे ऊसाचं ते टिकून राहतं आणि आपल्याला खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये उत्पादन हे भेटतं। तर आपण बघू शकता पानांची रुंदी, त्यानंतर ऊसामध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे। तर आपण ह्या पद्धतीनं लागवडीचा शेवटचा डोस 2 महिन्यापूर्वी आपण हा डोस द्यावा। तर आपल्याला खूप छान पद्धतीनं जे वजन आहे ऊसाचं ते टिकून राहतं आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं। तर ह्या पद्धतीने आम्ही सर्व प्रकारची ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ऊसाची वाढ आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये वाढ झालेली आहे। ह्या पद्धतीने आपण हा शेवटचा डोस आपल्या ऊस शेतीमध्ये वापरू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।